नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला ग्रॅव्हिटेशन या टॉपिक मधला किंवा या चॅप्टर मधला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे. तर नेक्स्ट पॉइंट सुरू करण्या अगोदर मी आपल्याला क्लास 10 सायन्स तुमचं जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यामधला एक क्वेश्चन तुमच्या समोर अगोदर डिस्कस म्हणजे अगोदर तो क्वेश्चन तुमच्या समोर घेतलेला आहे. तर तो क्वेश्चन काय आहे आपण अगोदर नीट वाचून घेऊया. क्वेश्चन काय आहे तर हाऊ डिड केपलर्स लॉज हेल्प्स न्यूटन टू डिराइव्ह इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे जे आपण केपलरचे जे लॉ शिकलो आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये केपलरचे मी तुम्हाला लॉ सांगितले, त्याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स, सर्क्युलर मोशन या काही बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये क्लिअर केलेल्याच आहेत. तर ते जे केपलरचे लॉ किंवा ते जे केपलरचे जे ऑब्झर्वेशन होते त्या केपलरच्या ऑब्झर्वेशन मधून न्यूटनने त्यांचा इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी हा कसा डिराईव्ह केला, हा कसा मांडला, हे आज आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. म्हणजे आपल्याला आज तुमच्या चॅप्टर मधला कोणता नेमका पॉइंट कव्हर करायचा आहे तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा त्याला काय लिंक दिलंय त्यांनी मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ओके, म्हणजे आज आपल्याला कोणता टॉपिक नेमका शिकायचा आहे. मी वरती क्वेश्चन का घेतलाय कारण ते क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जर क्वेश्चन विचारला तर त्या क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित आन्सर देता आला पाहिजे. म्हणून मी अगोदरच तो क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइज मधला वरती घेतलाय की केपलर्सचे जे लॉ आज आपण शिकलो त्या लॉचा वापर करून त्या लॉचे इन्फॉर्मेशन किंवा केपलरचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्या ऑब्झर्वेशनचा उपयोग करून यांनी म्हणजे कोणी न्यूटनने त्यांचा इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी कशा प्रकारे डिराईव्ह केला हे आपल्याला आज इथे प्रूव्ह करायचं आहे. तर म्हणजेच आपल्याला कोणता टॉपिक घ्यायचा आहे तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. तर सगळ्यात अगोदर आपल्याला मागचं लेक्चर थोडंसं एक 5 मिनिटांमध्ये मी रिकॉल करण्याचा प्रयत्न करतो. हे का कारण आपल्याला ते समोर थोडंसं उपयोगात येणार आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की तुमचं हे जे दुसरं लेक्चर आहे आपलं त्याच्या अगोदर तुम्ही पहिलं लेक्चर जर बघितलं तर ते जास्त बेटर होईल. तुम्हाला हा लॉ अगदी म्हणजे अजून व्यवस्थित समजेल. सगळ्यात अगोदर आपण काय शिकलो होतो तर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या दिवशी शिकलो होतो. बरोबर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची आपण डेफिनेशन वगैरे तुम्हाला मी सांगितली होती की कशा दोन बॉडीज एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात, त्यांच्यावर कसा फोर्स अप्लाय होतो वगैरे ह्या डिटेल गोष्टी मी त्या दिवशी तुमच्या समोर क्लिअर केलेल्या होत्या. ग्रॅव्हिटेशनल फोर्स नंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं आपण त्या दिवशी काय शिकलो होतो तर सर्क्युलर मोशन. बरोबर, हे सगळं सांगण्यामागचं कारण हे आपल्याला या लेक्चरमध्ये खूप महत्वाचं ठरणार आहे. सर्क्युलर मोशन मी तुम्हाला सांगितलं होतं ती मुलगी काय करत होती त्या दिवशी थोडंसं आठवा. ती जी दोरी आहे ती दोरी एका बकेटीला बांधून ती दोरी सर्क्युलर मोशन मध्ये फिरवत होती. बरोबर, म्हणजे सर्क्युलर मोशन आपण त्या दिवशी शिकलो होतो. आणि सर्क्युलर मोशन मधूनच सेंट्रिपिटल फोर्स कसा असतो याचं पण मी तुम्हाला त्या दिवशी एक एक्झाम्पल दिलं होतं की समजा आपण एखादा दगड दोरीला बांधला आणि काय होतं ती दोरी जर आपण गोल 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 जर फिरवायला सुरुवात केली तर काय होतं आपल्या हातावर एक फोर्स थोडासा त्या दगडाचा जो फोर्स आहे तो आपल्या हातावर थोडासा जाणवतो. हे पण मी त्या दिवशी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं. म्हणजेच तो फोर्स कोणता असतो तर सेंट्रिपिटल फोर्स तो होता असं मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं. बरोबर, मग आता हा सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला आज खूप महत्वाचा ठरणार आहे. तो कसा ते स्टेप बाय स्टेप एकदम हळूहळू आपण या लेक्चरमध्ये थोडंसं इन डिटेल आता घुसण्याचा प्रयत्न करू. आता समजा न्यूटनने काय केलं तर एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला. सपोज एक सर्क्युलर मोशन मधला ऑब्जेक्ट न्यूटनने कन्सिडर केलाय. सपोज हे या मोशन मध्ये किंवा आपण काय करू इथे सन आहे असं समजू सेंटरला आणि प्लॅनेट जे आहेत हा प्लॅनेट समजा ही अर्थ ही सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व होत आहे असं न्यूटनने म्हणजे कन्सिडर केलं. आपण त्या दिवशी केपलरच्या लॉ मध्ये काय शिकलो होतो की त्यांनी काय सांगितलं होतं केपलरने की जे प्लॅनेट आहेत ते इलिप्स या कर्व मध्ये किंवा इलिप्टिकल कर्व मध्ये किंवा इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतात, परंतु
इथे काय केलं न्यूटनने, तर एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला किंवा एक सन आणि प्लॅनेट त्याने कन्सिडर केला आणि काय सांगितलं की प्लॅनेट जे आहेत ते अर्थ भोवती सन भोवती सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहेत असं त्यानं कन्सिडर केलं, बरोबर. मग त्याने काय सांगितलं की याच्यावरचा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे त्या अगोदर आपण काय करू, या प्लॅनेटचा आपण मास कन्सिडर करू. सपोज हा प्लॅनेट ज्याचं मास जे आहे आपण यम कन्सिडर करू. यम ला काय म्हणू आपण, मास ऑफ दॅट प्लॅनेट, मास ऑफ प्लॅनेट, बरोबर, मास ऑफ प्लॅनेट. त्याच्यानंतर त्याला एक व्हेलॉसिटी, ऑर्बिटमध्ये फिरताना त्याला एक स्पीड असणार आहे, म्हणजेच काय व्हेलॉसिटी असणार आहे. म्हणजे व्ही काय समजायचं आपण, तर व्ही इज कॉल्ड व्हेलॉसिटी किंवा स्पीड ऑफ द प्लॅनेट, व्हेलॉसिटी और स्पीड ऑफ दॅट प्लॅनेट, स्पीड ऑफ प्लॅनेट. आपण एकदम व्यवस्थित ते समजून घेऊ. आणि हे जे आहे हे डिस्टन्स, याला आपण आर कन्सिडर करू, जे आहे रेडियस किंवा रेडियस ऑफ द अर्थ किंवा डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट असं पण आपण त्याला म्हणू शकतो, बरोबर. डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन किंवा आर काय आहे, रेडियस ऑफ सर्कल, रेडियस ऑफ सर्कल. एवढ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या की आपण काय समजलं की एक प्लॅनेट किंवा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय आणि आपण त्याच्यामध्ये त्याच्यानंतर काय काय केलं, तर त्या ऑब्जेक्टचं किंवा त्या प्लॅनेट इथे कन्सिडर करा, त्या प्लॅनेटचं आपण यम म्हणजे काय, तर मास ऑफ दॅट प्लॅनेट. व्ही म्हणजे काय, त्या प्लॅनेटला फिरण्यासाठी काय एक व्हेलॉसिटी किंवा एक स्पीड असणार आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हटलं, व्ही ला काय म्हटलं, तर व्हेलॉसिटी ऑफ प्लॅनेट, बरोबर. त्याच्यानंतर आर काय आहे, डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. हा जो सन आणि प्लॅनेटच्या मधलं किंवा रेडियस ऑफ त्या सर्कलचं पण रेडियस आपण त्याला म्हणू शकतो, म्हणजे आर म्हणजे काय हे पण आपल्याला कळालं. आता याच्यानंतर दुसरा मुद्दा, याच्यामधनं आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन आर असा आपल्याला आपल्या बुक मध्ये त्यांनी सांगितलेला आहे. आपल्याला तो डिराईव्ह करण्याचं म्हणजे काय, ते डिराईव्ह करण्याचा किंवा तो फॉर्म्युला कसा आला हे सांगण्याचं इथं काही गरज नाहीये. फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं ही बेसिक गोष्ट की सेंट्रिपिटल फोर्स जो आहे आपल्याला माहिती, प्रत्येक गोष्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरताना एक प्रकारचा सेंट्रिपिटल फोर्स आपण जो म्हटलं होतं स्ट्रिंगचा म्हणजे किंवा बकेटचा जो वजन आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो आतल्या डायरेक्शनला इनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होणार आहे, हे आपण सेंट्रिपिटल फोर्स मध्ये शिकलो. मग तो सेंट्रिपिटल फोर्स कसा काढायचा, तर mv स्क्वेअर अपॉन आर हा त्या सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे, बरोबर. हे इक्वेशन 1. आता स्टेप बाय स्टेप तुम्ही एकदम व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. व्हेलॉसिटी काय सांगतो आपण, व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू काय, तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. आपण एकदम स्लोली त्या कन्सेप्ट मध्ये घुसतोय, थोडस लक्ष द्या. आपण व्हेलॉसिटी, मी अगोदर काय सांगितलं की हा प्लॅनेट रिव्हॉल्व होतोय सन भोवती, बरोबर. मग त्याचा आपण काय सांगितलं, मास म्हणजे तेव्हा प्लॅनेटचं मास, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, बरोबर, आर म्हणजे रेडियस, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा, तर mv स्क्वेअर अपॉन आर हे आपल्या बुक मध्ये त्यांनी जसंच्या तसं म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स डायरेक्टली दिलाय की सेंट्रिपिटल फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा, तर mv स्क्वेअर, m म्हणजे मास, v म्हणजे व्हेलॉसिटी, mv स्क्वेअर अपॉन आर असं त्यांनी सेंट्रिपिटल फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय, तर व्हेलॉसिटी कशी काढतात आपल्याला माहिती. व्हेलॉसिटी कशी काढायची, तर डिस्टन्स ट्रॅव्हल, आपण जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल करतो त्याला जर आपण डिवाइड केलं टाइमने, आपण किती अंतर पार केलं किती वेळेमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी किंवा स्पीड, बरोबर. मग आता दुसरा मुद्दा इथे व्यवस्थित लक्षात घ्या, याची व्हेलॉसिटी जर काढायची असेल या प्लॅनेटची,
हा प्लॅनेट बरोबर असा गोल 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 फिरतोय, तर याची जर व्हेलॉसिटी काढायची असेल तर तुम्ही मला काय सांगाल की सर याची व्हेलॉसिटी कशी काढता येईल? तर हे जे सर्कल आहे त्याचा सर्कमफरन्स किंवा पेरिमीटर आपल्याला घ्यायला लागेल, बरोबर? कारण या रूट मध्ये तो प्लॅनेट फिरतोय, बरोबर? सर्कल मध्ये तो या बरोबर या ऑर्बिटवर तो प्लॅनेट फिरतोय. थोडस व्यवस्थित लक्ष द्या, हा मुद्दा इथे क्लिअर करा की आपण त्याचं व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करणार आहे. तर त्याचा हा प्लॅनेट जो आहे या ऑर्बिट मध्ये सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय, बरोबर? सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरल्यामुळे काय झालं, तर आपण त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती कशी कॅल्क्युलेट करणार? तर या पूर्ण सर्कलचा आपल्याला पेरिमीटर घ्यायला लागेल. म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हलच्या ऐवजी काय येणार, तर पेरिमीटर ऑफ सर्कल, बरोबर? किंवा सर्कमफरन्स ऑफ सर्कल घ्यायला लागेल आपल्याला. आणि टाइम तर तसाच राहणार आहे, म्हणून टाइम ज्याला आपण म्हणतो टी. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला? आपण एकदम मी परत 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 रिवाइज करतो जेणेकरून ते तुमच्या डोक्यामध्ये तो क्वेश्चन व्यवस्थित फिट झाला पाहिजे. आपण मास कन्सिडर केलं, व्हेलॉसिटी कन्सिडर केली, त्याचं डिस्टन्स ऑफ प्लॅनेट सांगितलं आपण आर. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं की सेंट्रिपिटल फोर्सचा आपण अगोदर फॉर्म्युला लिहून घेतला. तो फॉर्म्युला काय, तर mv²/r, बरोबर? त्याच्यानंतर आपण काय केलं, व्हेलॉसिटीची आपल्याला व्हेलॉसिटी कशी काढायची याचा आपल्याला माहिती फॉर्म्युला कसा, तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. म्हणजे किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याला ते डिस्टन्स ट्रॅव्हल व्हायला किती वेळ लागला याच्यानुसार आपण व्हेलॉसिटी काढतो. मग या प्लॅनेटची जर व्हेलॉसिटी काढायची असेल आपल्याला तर काय करायला लागेल, त्या सर्कलचा सर्कमफरन्स किंवा पेरिमीटर आपल्याला घ्यायला लागेल. कारण त्याला तितका आपण म्हणतो ना 365 दिवस लागतात एका म्हणजे अर्थला एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायसाठी. म्हणजे काय आपण म्हणतो की त्या ऑर्बिटचा आपण पेरिमीटर घेतो किंवा सर्कमफरन्स घेतो, तो आपण इथे लिहून घेतला. पेरिमीटर ऑफ सर्कल किंवा सर्कमफरन्स ऑफ सर्कल म्हणजे काय, तर 2πr, बरोबर? 2πr अपॉन टाइम. हे झालं आपलं व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय मिळाली आपल्याला, 2πr अपॉन टाइम. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं? फक्त आपण काहीच नाही केलं, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला घेतला आणि त्याच्यामध्ये फक्त आपण व्हेलॉसिटी कशी काढतो आणि या प्लॅनेटची व्हेलॉसिटी कशी घ्यायची ते आपण इथे क्लिअर केलं. व्हेलॉसिटी कशी मिळाली, तर त्या सर्कलचा प्लॅनेट सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय आणि तो जो सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करतोय त्याच्यानुसार आपण काय केलं, इथे फक्त पेरिमीटर ऑफ सर्कल घेतला आणि तो इथे टाकला म्हणजे व्हेलॉसिटी काढण्यासाठी 2πr अपॉन टाइम. इथपर्यंत क्लिअर झालं? त्याच्यानंतर आपण आता नेक्स्ट पॉइंट बघू. आपल्याला काय काय मिळालं, सेंट्रिपिटल फोर्स मिळाला आणि व्हेलॉसिटी मिळाली. आता आपण काय करू, हे झालं आपलं इक्वेशन 2, बरोबर? आता हे व्हेलॉसिटी जी v आहे ही जे मिळालं आपल्याला, हे काय करू आपण इक्वेशन 1 मध्ये टाकू. इथे आपल्याला v चा जो स्क्वेअर दिसतोय, व्यवस्थित लक्ष द्या, इथे v चा जो स्क्वेअर दिसतोय, ही v ची जी व्हॅल्यू आहे 2πr अपॉन टाइम ही आपण ह्या इक्वेशन 1 मध्ये टाकू. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स मग आपल्याला काय मिळेल, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू, किंवा आपण डायरेक्टली आता एफ घेऊ, एफ इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला इथं बघा, एम व्ही चा स्क्वेअर म्हणजे काय, तर 2πr अपॉन टाइम याचा पूर्ण स्क्वेअर घ्यायला लागेल आपल्याला, बरोबर? आणि ते आर जसंच्या तसं राहील. म्हणजे एम व्ही चा स्क्वेअर म्हणजे काय, तर 2πr अपॉन टाइम याचा पूर्ण स्क्वेअर डिवाइडेड बाय इथे काय होतं, तर आर, बरोबर? अपॉन आर. इथपर्यंत क्लिअर झालं? आपण काहीच नाही केलं, फक्त त्या सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये ही व्हॅल्यू टाकली जी की आपल्याला त्या पेरिमीटर, त्या सर्कलचा पेरिमीटर जसा मिळाला होता आपल्याला, फक्त आपण ती व्हॅल्यू तिथे पुट केली, बरोबर? इथपर्यंत क्लिअर झालं? आता आपण काय करू, हे इक्वेशन व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊ. याचा स्क्वेअर आपण अगोदर करून घेऊ दुसऱ्या स्टेप मध्ये, बरोबर? यम, आता 2 चा स्क्वेअर किती येईल, 4. पायचा जर स्क्वेअर केला तर तो येईल पायचा स्क्वेअर, आणि आर चा स्क्वेअर केला तर तो होईल आर चा स्क्वेअर अपॉन टी चा स्क्वेअर, अपॉन
हे पूर्ण हे आर जसंच्या तसं राहील. बरोबर. म्हणजे याला आपण कसं लिहू शकतो, परत याला जर सिम्प्लिफाय जर केलं तर m 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन आपण ह्या आर ला आणि टी ला आर टी स्क्वेअर असं लिहू शकतो का. एकदा व्यवस्थित बघा, स्टेप प्रत्येक स्टेप एकदम व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. आपण इथे काय केलं, m v चा स्क्वेअर होता म्हणून आपल्याला v जे मिळालं होतं त्या v ची व्हॅल्यू आपण पूर्ण तिचा स्क्वेअर करून घेतला. ठीक आहे. आता तो v चा स्क्वेअर कसा मिळाला आपल्याला, तर 4 पाय स्क्वेअर आणि या r चा जो स्क्वेअर केला तो r चा स्क्वेअर झाला आणि t चा स्क्वेअर बाहेर काढल्यानंतर t चा स्क्वेअर झाला. ठीक आहे. आणि मग आपण फक्त ते पूर्ण इक्वेशन इथे सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये इथे लिहिलं की काय होतं, हे टी स्क्वेअर आपण इथेही लिहू शकतो कारण हे दोन्ही डिनॉमिनेटर मध्ये आहे. ठीक आहे. मग आता काय होईल, हे जे आर आहे हे आर ह्या स्क्वेअर सोबत कट होऊन जाईल. बरोबर. हे आर ह्या स्क्वेअर सोबत कट होऊन जाईल. हे आर काय होईल, या स्क्वेअर सोबत कट होऊन जाईल. त्याच्यानंतर मग आपल्याकडे बाकी काय राहणार आहे, m 4 पाय स्क्वेअर आर राहील फक्त इथे आणि अपॉन टी चा स्क्वेअर. ठीक आहे. या इक्वेशन पर्यंत आलो आपण. मी परत एकदा रिकॉल करतोय काय काय केलं, व्यवस्थित एकदा समजून घ्या. आपण काय केलं की न्यूटनने काय म्हटलं की एक प्लॅनेट हा सन भोवती फिरतोय. त्याच्यानंतर काय केलं आपण, त्या प्लॅनेटचं मास m ऑफ म्हणजे मास ऑफ द प्लॅनेट म्हणजे m कन्सिडर केलं, v म्हणजे व्हेलॉसिटी, r म्हणजे डिस्टन्स किंवा रेडियस, त्याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स आपण कसं सांगितला तर mv स्क्वेअर अपॉन r सांगितला. आता हा v चा स्क्वेअर आपल्याला काढायचा होता म्हणजे व्हेलॉसिटी आपल्याला काढायची होती, म्हणून व्हेलॉसिटी कशी काढणार आपण या प्लॅनेटची ते पण मी तुम्हाला सांगितलं की व्हेलॉसिटी जर काढायची असेल तर त्या सर्कलचा पेरिमीटर आपल्याला घ्यायला लागेल. बरोबर. मग पेरिमीटर ऑफ सर्कल आपण लिहून घेतलं. काय केलं, पेरिमीटर काय येतो किंवा सर्कमफरन्स काय असतो तर 2 पाय आर असतो सर्कलचा. बरोबर. मग ते त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकलं. व्हेलॉसिटी कशी मिळाली आपल्याला, 2 पाय आर अपॉन टाइम. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर आपण हे फक्त सिम्प्लिफाय करून घेतलं. m v चा स्क्वेअर कसा आला तुम्हाला कळालं की m 2 चा स्क्वेअर केला, 4 पायचा स्क्वेअर केला पाय स्क्वेअर आणि r चा पण स्क्वेअर केला तो झाला r स्क्वेअर. ठीक आहे. t चा स्क्वेअर केला तो झाला t चा स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण हे सिम्प्लिफाय केलं आणि आता इथपर्यंत आलेलो आहोत. आता आपल्याला काय करायचंय, आता एक गोष्ट आठवा, मी तुम्हाला केपलरचा जो तिसरा लॉ सांगितला होता. केपलरचा तिसरा लॉ आपल्याला काय सांगतो, थोडंसं रिकॉल करा. केपलर्स अकॉर्डिंग टू, आपण इथे व्यवस्थित लिहून घेऊ, अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ, केपलरचा जो तिसरा नियम, केपलरने जो तिसरा नियम आपल्याला सांगितला होता त्याच्यानुसार केपलरने काय सांगितलं होतं आपल्याला, आपण एकदा लिहून घेऊ. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. बरोबर. हे इक्वेशन केपलरने आपल्याला सांगितलेलं होतं तिसऱ्या याच्यानुसार की जो टाइम पिरियड असतो, टाइम पिरियडचा जर स्क्वेअर केला आपण तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आर क्यूब. ठीक आहे. म्हणजे रेडियसला मेन डिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं होतं. आपण ते प्लेन एक हे मारली होती मी, अशी रेष मारली होती, त्याच्यामध्ये ऍक्सिस, मेजर ऍक्सिस, मायनर ऍक्सिस काय असतं हे तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये व्यवस्थित सांगितलं होतं. हा लॉ आपल्याला इथे खूप कामीचा आहे कारण आपल्याला तेच शोधायचंय की न्यूटनने कशा प्रकारे केपलरच्या लॉज वापरून ते इनव्हर्स जे लॉ ऑफ ग्रॅव्हिटी कशा प्रकारे डिराईव्ह केलाय ते बघण्यासाठी आपण आता आपल्याला इथे केपलरचा तिसरा लॉ हा खूप महत्वाचा आहे. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब म्हणजे ज्याला आपण कसं लिहू शकतो दुसऱ्या याच्यामध्ये, तर टी स्क्वेअर इज इक्वल्स टू के इंटू आर क्यूब. ठीक आहे. के इंटू आर क्यूब आपण लिहू शकतो याला. हे के म्हणजेच काय, तर के हा कॉन्स्टंट आपण पकडतो नेहमी, के इज कॉल्ड कॉन्स्टंट. मग आता याला सिम्प्लिफाईड करायसाठी आपण नेक्स्ट स्टेप मध्ये याला काय लिहू शकतो की टी स्क्वेअर हा जो आर क्यूब आहे हा इथे मल्टिप्लाय आहे म्हणून इथे टी स्क्वेअरच्या खाली जाऊन तो डिवाइड होईल, म्हणून टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू के. हे इक्वेशन आपल्याला इथे खूप महत्वाचं आहे, जे इक्वेशन 3. हे इक्वेशन तुम्ही
व्यवस्थित आता ऑब्झर्व करा. आपल्याला काय मिळालं इथं केपलरच्या तिसऱ्या नियमावरून आपल्याला काय मिळालं तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब आपल्याला त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यावरून आपण काय केलं त्याला फक्त कॉन्स्टंटच्या माध्यमातून टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू कॉन्स्टंट किंवा के. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन कोणतं हे इक्वेशन याला मी 2 मिनिट याला मी इक्वेशन 3 नाव देतो. याला आपण इक्वेशन 3 नाव देऊ आणि याला इक्वेशन 4 असं नाव देऊ. ठीक आहे इथपर्यंत आपण आलो. आता हे इक्वेशन तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. आपल्याला इथे काय झालंय टी स्क्वेअर आलेला आहे. टी स्क्वेअर इथे दिसतोय आणि इथे आपल्याला मग काय करायला लागेल तर आर क्यूब करायला लागेल. बरोबर हे इक्वेशन 3 जे आहे याला काय करायला लागेल आपल्याला आर क्यूब. कारण का तर आपल्याला या केपलरच्या याचा वापर करायचा आहे. त्यांनी अगोदरच आपल्याला सांगितलंय की न्यूटनने केपलरच्या लॉ वापरून कशा प्रकारे डिराईव्ह केलाय. म्हणून आपल्याला काय करायला लागेल तर इथे आपल्याला काहीतरी जुळतं मिळतं दिसतंय. बरोबर की हा टी स्क्वेअर येतोय. ठीक आहे मग आपल्याला इथे आर क्यूब आणायला लागेल. बरोबर म्हणून इक्वेशन 3 आपण व्यवस्थित लिहून घेऊ. काय आहे तर इक्वेशन बाय ऑब्झर्विंग इक्वेशन 3. मी परत एकदा इक्वेशन 3 व्यवस्थित लिहून घेतो. m4 पाय स्क्वेअर r अपॉन टी स्क्वेअर. m4 पाय स्क्वेअर r अपॉन टी चा स्क्वेअर. आता आपल्याला केपलरचा तिसरा नियम मी सांगितलाय. आपल्याला काय घ्यायचंय तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. म्हणजे इथे काहीतरी जुळतं मिळतं दिसतंय. मग आपण काय करू आपल्या ऍडजस्टमेंट साठी काय करू या इक्वेशनला जे आहे आपलं इक्वेशन 3 बाय याला काय करू मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय इथे काय लागणार आहे आपल्याला टी स्क्वेअर तर मिळालाय पण आपल्याला आर क्यूब पाहिजे. बरोबर आर क्यूब पाहिजे म्हणजे आपल्याला इथे आर तर आहे म्हणून आपल्याला आर स्क्वेअर ने मल्टिप्लाय करायला लागेल. ठीक आहे हा आर स्क्वेअर ने आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. दोन्ही ठिकाणी मल्टिप्लाय करायचंय. बरोबर का तर ते आपल्या ऍडजस्टमेंट साठी त्याने असा कोणत्याही प्रकारचा चेंज त्याच्यामध्ये होणार नाही आहे. मग आपण काय करू तर त्याला मल्टिप्लाय करून घेऊ. काय होईल m4 पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन आर स्क्वेअर इंटू टी चा स्क्वेअर. ठीक आहे हे आर स्क्वेअर दोन्ही ठिकाणी आपण काय केलं तर मल्टिप्लाय करून घेतलं. कशाने तर आर स्क्वेअर ने मल्टिप्लाय करून घेतलं. ठीक आहे मग आता काय झालं आता आपण काय करू आपल्याला हे मिळालंय आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे एक गोष्ट इथे लक्षात घ्या टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब असं पाहिजे आपल्याला. पण आपल्याकडे इथे काय आहे तर आर क्यूब अपॉन थांबा मी एकदा तुम्हाला ते व्यवस्थित वेगळं लिहूनच दाखवतो. 4 पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू फक्त मी तुमच्या कन्व्हिनियन्स साठी काय करतो आर क्यूब अपॉन टी चा स्क्वेअर. फक्त मी हे दोन वेगळे काढले तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी. आता इथे बघा आपल्याला काय पाहिजे इथे काय झालंय आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आणि इथे आपल्याकडे काय आहे तर इथे बघा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. म्हणजे काय झालंय आपल्याला उलट मिळालंय. म्हणजे आपल्याला काय मिळालंय इथे कोणतं इक्वेशन आहे ते इक्वेशन 4 बाय ऑब्झर्विंग इक्वेशन 4 किंवा आपण इथे काय म्हणू शकतो आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. बरोबर आणि आपल्याला उलट मिळालंय म्हणजे काय आपल्याला हे कसली व्हॅल्यू मिळाली तर 1 अपॉन के मिळालाय. आपण एकदा केपलरचा तिसरा लॉ इथे लिहून घेऊ. केपलर्स थर्ड लॉ तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू के. हा आहे आपला केपलरचा तिसरा नियम. पण आपल्याला इथे काय मिळालंय तर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय भेटलंय आपल्याला 1 अपॉन के असं भेटलंय. 1 अपॉन के का तर हे उलट झालंय. बरोबर हे उलट झालंय.
टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब म्हणजे काय भेटलं आपल्याला 1/k भेटला इथे. का 1/k? कारण हे उलट झालं बरोबर. कारण याला आपण जेव्हा 1/k करू म्हणजे आपल्याला काय मिळणार आर क्यूब अपॉन टी चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/k. असा चेंज केला तर तुम्हाला काही फरक पडणार आहे का? म्हणजे आपल्याला उलट मिळालंय 1/k मिळालेला आहे. मग आपण तो 1/k या इक्वेशन मध्ये लिहून घेऊ. आपल्याला काय मिळालाय तर m इंटू 4 पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू आपल्याला इथून काय मिळालंय तर फक्त 1/k. जर हे सरळ सरळ जर आलं असतं कसं तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब तर आपण डायरेक्ट के लिहिला असता तिथं बरोबर. डायरेक्ट के टाकला असता. पण आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करत करत जेव्हा आलो तेव्हा आपल्याला काय मिळालं थोडंसं उलट मिळालं. म्हणून आपण ते व्हॅल्यू पण के ची व्हॅल्यू पण उलटी करून घेतली म्हणजे जेणेकरून ते बॅलन्स होईल इक्वेशन. ठीक आहे. आता या इक्वेशन कडे थोडंसं लक्ष द्या तुम्ही. इथे काय मिळालंय आपल्याला m 4 पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू 1/k. हे इक्वेशन तुम्ही व्यवस्थित बघा. इथे काय आहे तर m म्हणजे काय आहे मास ऑफ दॅट प्लॅनेट. ठीक आहे. त्या मास चेंज होणार आहे का नाही. ते कंटिन्यू स्टेबलच राहणार आहे किंवा कॉन्स्टंट राहणार आहे. 4 m कॉमा जे 4 हा जो 4 आहे तो कंटिन्यू 4च राहणार आहे. त्याची व्हॅल्यू पुन्हा चेंज होणार आहे का काही आपण डिराईव्ह केलं इक्वेशन तरी तो 4 जसाच तसाच राहणार आहे. कॉमा परत पाय स्क्वेअरलाही ऑब्झर्व करा. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू कंटिन्यू कॉन्स्टंटच राहणार आहे. ती काही चेंज झालं प्लॅनेट कसाही रिव्हॉल्व झाला काही झालं तरी पाय स्क्वेअरची व्हॅल्यू चेंज होईल का नाही. आणि हा जो के आहे कॉमा के हे सगळे जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत बरोबर. या सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार आहे. हे इकडे एफ आहे. एफ इज इक्वल्स टू हे सगळे कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं तर एफ इज इक्वल्स टू 1/, हे सगळे कॉन्स्टंट मास हे 4 हे पायचा स्क्वेअर आणि हा के कॉन्स्टंट राहणार. म्हणजे आपल्याला काय मिळालं फक्त एफ इज इक्वल्स टू 1/r चा स्क्वेअर. हे आपल्याला फायनल इक्वेशन मिळालं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं एफ इज इक्वल्स टू 1/r चा स्क्वेअर. हे आपल्याला फायनल इक्वेशन मिळालं. म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्सली का तर 1/, आहे 1/, मध्ये आहे. डायरेक्ट प्रपोर्शनल जर असेल तर आपण जर एफ इज इक्वल्स टू आर स्क्वेअर जर आला असता तर त्याला आपण काय म्हटलं असतं एफ हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आर च्या स्क्वेअरला म्हणजे त्या रेडियसच्या स्क्वेअरला. पण इथं 1/r आलेला आहे म्हणून काय म्हणू शकतो किंवा मी ते वर्ड मध्ये लिहून ठेवतो F is inversely proportional to F is your force is inversely proportional to r चा स्क्वेअर बरोबर. म्हणजे आपण कसं लिहिणार त्याला F is inversely proportional to r स्क्वेअर. आता इनव्हर्स हा वर्ड आपल्या याच्यामध्ये आला. आता आपण परत एकदा आपल्या क्वेश्चन कडे वळू. क्वेश्चन काय होता त्याच्यामध्ये त्यांनी क्वेश्चन काय विचारलेला होता आपल्याला तर हाऊ डिड केपलर लॉ हेल्प्स न्यूटन. केपलरचे जे लॉ आहे जो आपण तिसरा केपलरच्या लॉचा जो वापर केला न्यूटनने टू डिराइव्ह इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. इनव्हर्स स्क्वेअर लॉ म्हणजे काय तर आता इक्वेशन ऑब्झर्व करा काय आपल्याला मिळालंय बघा. इनव्हर्स स्क्वेअर का म्हटलंय त्याला कारण इनव्हर्स प्रपोर्शनल आहे बरोबर आणि स्क्वेअर म्हणजे आर चा स्क्वेअर आहे म्हणून याला काय म्हटलं तर हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ आहे. इनव्हर्स आता तुम्हाला कळालं असेल की त्याला इनव्हर्स स्क्वेअर लॉ का म्हटलं असेल कारण त्यांनी आपल्या बुकच्या हेडिंग मध्ये असं डायरेक्टली हेडिंग दिलेलं नाही की इनव्हर्स स्क्वेअर लॉ आहे म्हणून परंतु त्याला इनव्हर्स स्क्वेअर लॉ म्हणतात. इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. कारण फोर्स जो आहे हा इनव्हर्सली प्रपोर्शनल कशाला आहे रेडियस ऑफ दॅट सर्कल किंवा रेडियस ऑफ प्लॅनेट म्हणजे ते जो प्लॅनेट आणि सन आहे त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला ते इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे कसं तर फोर्स जर समजा आपण डबल केला
किंवा रेडियस जेवढी जास्त वाढणार तेवढा फोर्स काय होणार, कमी होणार. कारण का, ते इन्व्हर्स प्रपोर्शनल आहे. कारण इथं काय म्हणता येईल, फोर्स समजा आपण काय केलं, फोर्स जर डबल केला तर रेडियस काय होणार, 4 पट कमी होणार. कारण का, तर ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि त्याच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे. म्हणून ते त्याच्या डबल म्हणजे त्याचा स्क्वेअर केल्यानंतर जेवढी किंमत येईल त्याला ते प्रपोर्शनल आहे. म्हणजेच काय, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आपण इथे प्रूव्ह केलेला आहे की न्यूटनने केपलरचा जो तिसरा नियम आहे किंवा केपलरचे जे ऑब्झर्वेशन आहेत त्यांचा वापर करून न्यूटनने हा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ जो आहे तो प्रूव्ह केलेला आहे. आपण ते परत एकदा व्यवस्थित रिकॉल करून घेऊ जेणेकरून अजून तुम्हाला ते क्लिअर होईल. आपण कशा स्टेप घेतल्या. आपला क्वेश्चन होता, हाऊ डिड केपलरचे लॉ हेल्प्स न्यूटन टू डिराइव्ह इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे काय, तर केपलरचे लॉ वापरून न्यूटनने इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी कसा डिराइव्ह केला किंवा कसा आणला. ठीक आहे. मग आपल्या याच्यामधलं बुक मधलं आपण हेडिंग काय आहे, आपल्याला काय शिकायचंय, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स या हेडिंग अंडर जे आहे तो टॉपिक आज आपल्याला शिकायचा होता. मग आपण काय केलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सर्क्युलर मोशन याचं रिकॉल करून घेतलं, याला एकदा व्यवस्थित आठवलं. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगितलं की हा जो प्लॅनेट आहे हा एका या सन भोवती फिरतोय, बरोबर. मग त्या प्लॅनेटचं मास आपण कन्सिडर केलं. त्या मास ऑफ द प्लॅनेट काय, m, त्याच्यानंतर त्याची व्हेलॉसिटी, त्याच्यानंतर r हे काय, तर त्याचं डिस्टन्स, बरोबर, किंवा रेडियस, त्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते आपण हे केलं, कन्सिडर केलं. मग आपण काय सांगितलं, सेंट्रिपिटल फोर्स आपण सांगितला की सेंट्रिपिटल फोर्स कसा काढतो आपण, तर mv स्क्वेअर अपॉन r. mv स्क्वेअर अपॉन r हे r आहे, mv स्क्वेअर अपॉन r अशा या फॉर्म्युल्यामध्ये आपण तो सेंट्रिपिटल फोर्स सांगितला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं होतं, हे मास आणि r याच्यामध्ये आपण काय बदल नाही केला. आपण काय केलं, याची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय सांगितलं, तर व्हेलॉसिटी जर काढायची असेल त्या प्लॅनेटची तर काय, तर आपल्याला तो जो ऑर्बिट आहे तो ऑर्बिट किंवा त्याचा सर्कमफरन्स आपल्याला घ्यायला लागेल. कारण तो सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय. म्हणून काय केलं आपण, पेरिमीटर किंवा सर्कमफरन्स ऑफ सर्कल घेतला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे व्हेलॉसिटी v ची किंमत आपल्याला काय मिळाली, तर 2πr अपॉन टाइम. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण समोर गेलो, आपण काय केलं, त्या सेंट्रिपिटल फोर्स जो होता mv स्क्वेअर अपॉन r त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू पुट केली आणि ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, तर m इंटू 4π स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन r इंटू t चा स्क्वेअर. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं. मग आपण हे इक्वेशन इथे तयार केलं. मग इथे आल्यानंतर आपल्याला एक लॉजिक कळालं की यार इथे टी स्क्वेअर दिसतोय, बरोबर, टी स्क्वेअर दिसतोय म्हणजे आपल्याला आर क्यूब आणायला लागेल, बरोबर. म्हणून आपण काय केलं, त्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं समोर. आपण इथे पहिले केपलरचा तिसरा लॉ आठवला, मी इथे मांडले जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजावं. केपलरचा तिसरा लॉ आपण इथे बघितला की टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब असं आपल्याला येतं, बरोबर. त्याच्यानंतर मग आपण परत हे इक्वेशन व्यवस्थित ऑब्झर्व केलं आणि ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला टी स्क्वेअर ऑलरेडी मिळाला होता. ते आर क्यूब करण्यासाठी आपण इथे काय केलं, तर त्याला मल्टिप्लाय करून घेतलं. मल्टिप्लाय केल्यानंतर काय झालं, तर m 4π स्क्वेअर आर क्यूब. इथे आता आर क्यूब आपल्याला मिळाला फायनली. मग आपण काय केलं, फक्त हे तुम्हाला समजावण्यासाठी मी एका साइडला घेतलं जेणेकरून हा आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर तुम्हाला कळावा. हे बाकीचं इक्वेशन आपण तसंच घेतलं. त्याच्यानंतर आपण हे उलट मिळालं आपल्याला. आपण हे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर तर घेतला, पण आपला ओरिजिनल कसा होता, तर तो टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब होता. आपल्याला तो उलटा मिळाला म्हणून आपण ह्या केला पण उलटा केलं, बरोबर, 1 अपॉन के घेतला. अशा प्रकारे मग आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला आणि हा फॉर्म्युला जो आहे m 4π स्क्वेअर r स्क्वेअर इंटू 1 अपॉन के जे आहे, या सगळ्या याच्यामध्ये मास आहे ते कॉन्स्टंटच राहील, चार्जची जी किंमत आहे ती पण कॉन्स्टंट राहील, पाय स्क्वेअर जो आहे तो कॉन्स्टंट राहील आणि के हा ऑब्विसली कॉन्स्टंटच राहणार आहे. म्हणून काय, तर f आपण फक्त हा फॉर्म्युला घेतला की f इज इक्वल्स टू 1 अपॉन r स्क्वेअर. r स्क्वेअर म्हणजे काय, रेडियस, बरोबर. म्हणजे आपण तो इन्व्हर्स लॉ f इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू r चा स्क्वेअर. अशा प्रकारे आपण तो जो न्यूटनचा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो अशा प्रकारे आपण डिराईव्ह केला किंवा न्यूटनने तो डिराईव्ह केला. ठीक आहे.